आजींनी मला प्रश्न विचारलाय ना, मग मीच देते उत्तर. रेस्टॉरंट ना खूप छान होतं आजी. आणि इतके वेगवेगळे पदार्थ होते तिथे. खूप मज्जा आली. फक्त आम्ही निघालो ना तिकडनं तेव्हा एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे आम्ही येत होतो गाडीतनं तेव्हा अचानक आमच्या लक्षात आलं की गाडी ना अशी इकडे तिकडे व्हायला लागली अचानक. म्हणून मग आम्ही थांबलो आणि उतरून बघितलं तर टायर पंक्चर झालं होतं ना. हो. आम्ही बराच वेळ तिथे उभं राहिलो, कोणी येतंय का मदतीसाठी वगैरे. पण साधी रिक्षाही नव्हती आहोत त्या रस्त्याला. त्यामुळे ना इतके छान संध्याकाळचा थोडासा विरस झाला. पण आजी मग एजेंनी ना मला गाडीत बसवलं आणि छान गाणी लावली. मग परत आमचा मूड एकदम छान झाला आजी. आणि मग उशीर तर होत होता ना घरी पोचायला. त्यांनी फोन केला आणि दुसरी गाडी बोलवली आणि आलो आम्ही इकडे. पण खरं तर मज्जाच आली मला आजी. म्हणजे ना असं थ्रिलिंग वाटत होतं मला एकदम. छान छान. हे काय असं आधेमध्ये होतच राहत. चला चला चला, तुम्ही आता थकला असाल, फ्रेश व्हा, चला आराम करा. तुम्ही पण झोपा. वहिनी, तुम्हाला काय वाटतं, लीला खरं बोलत असेल? आणि जर लीला आणि एजेंनी एवढा चांगला वेळ घालवला असेल तर मग आपलं काही खरं नाही. लीला सासू म्हणून आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल. वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? तिला स्वयंपाक करता येत नाही विसरलात का तुम्ही? मीरा कशी काय वाटेल? सरू, स्वयंपाकाचा काय संबंध आहे इथे? हो, तर मीरा वाटायचं तुम्ही. मला तर शंकाच आहे लीलावर. ती नक्कीच काहीतरी लपवतीये. आजींनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लीलाने दिली. एजे काहीच नाही बोलले. नक्कीच तिथे असं काहीतरी घडलं असेल ज्यामुळे एजे लीलावर भडकले असतील, म्हणून ते गप्प होते. काय खरंच तुम्ही मला माझी स्वतःची बेकरी सुरू करायला मदत कराल? नाही नाही, मला तुमची मदत हवीच आहे. 500 कपकेक्स. अहो, 500 कपकेक्स एका दिवसात देणं जरा अवघड आहे हो. उद्या सकाळी 11 वाजता. म्हणजे माझ्याकडे एक रात्रच आहे खरं तर. अहो नाही नाही नाही, ऑफरला माझी मनाई नाहीच आहे. बरं ठीक आहे. हो हो, करते मी मॅनेज. मिळतील उद्या सकाळी कपकेक्स. रेवती, कसं मॅनेज करणार आहेस तू एका रात्रीत एवढे कपकेक्स? अगं कसं शक्य आहे? नाही, तू हो म्हणालीस ना, मग जमेल. आणि बाबा, भांडवल हवं असेल तर करायलाच लागेल ना. ताई असती तर मदत तरी केली असती ना मला. सगळीकडे कशाला ताई? झालं ना तिचं लग्न, गेली आहेत. रेऊ, सोन्या तू करू शकतेस. हा, आतापर्यंत तूच केलेस की नाही सगळं? अहो, ते सामानाची यादी करा, पटकन जाऊन आडा सामान. हा, मी आहोत, मदत करतो. चला 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 चला. काही काळजी करू नको, आम्ही मदत करू. मी आत्ताच सामानाची लिस्ट काढतो. पण मी काय म्हणते वहिनी, नेमकं तिथे काय घडलं हे कसं कळणार आपल्याला? हो ना. लीला, बस झालं आता. आता खरं खरं सांग, काय घडलं पार्टीमध्ये? तू खरंच काय गोंधळ घातला नाहीस? वहिनी, ही आणि गोंधळ नाही घालणार. शक्य आहे का ते? ही नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवते.
लीला, मी तुझ्याशी बोलते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही मला प्रश्न विचारताय म्हणजे तुमच्या सासूला प्रश्न विचारताय हे लक्षात असू दे. नाही, तुमच्या बोलण्याच्या टोन मधनं तसं वाटलं नाही. लीला, काय समजतेस कोण ग तू स्वतःला? एकतर खोटं बोलून या घरात आलीयस आणि आता वरती. थांब श्वेता. लीला या घरात कशी आली असती तरी ती आमची सासू आहे हे खरं आहे. हे बघ लीला, आम्हाला एजंटची काळजी आहे म्हणून विचारतेय. एजंटच्या नवीन डीलसाठी मिस्टर देवलांशी नातं मेंटेन करणं महत्वाचं होतं. सो आय होप सो की तू काही घोळ घातलेला नसशील. नाही. अशी एका शब्दात काय उत्तरं देतेस? म्हणजे इन डिटेल सांग ना, काय झालं ते तिथे. म्हणजे तिथे कोण कोण आले होते, काय काय झालं, आणि तू डेझर्ट खाल्लास का? मला तुम्हाला डिटेल्स देण्याची काही गरज वाटत नाही. सो गुड नाईट. विश्वा, तुला सांगितलं की उद्याचे सगळे अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. आणि हो, गाडी रिपेअर झाली की मला इन्फॉर्म कर. ओके, बाय. गाडी रिपेअर होईल, पण माझं काय? असं कसं मला सोडून दिलं तिथे रस्त्यात? तुमच्याशी बोलतीये मी. तुम्हाला ऐकू येत नाहीये का? उत्तर द्या मला. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. बोलावं लागेल. तुम्ही असं कसं मला रात्री सोडून दिलं तो रस्त्यात एकटीला? नाही, तुम्हाला गरज होती तेव्हा बरोबर घेऊन गेलात पार्टीत, आणि आता गरज संपली तर असं सोडून दिलं. हे असंच वागतात वाटतं तुमचं. थांब, तिथेच थांब आणि आउट. बाहेर जा, बाहेर जा. बाहेर हो आधी. माझ्या अटीप्रमाणे तू माझ्या रूम मध्ये एंटर करू शकत नाहीस. आठवतं ना तुला? वा, हे बरं आहे. तुमच्या कंडिशन्स, तुमच्या अटी पण काय गरजेनुसार बदलत असतात का? नाही म्हणजे तिकडे सगळ्यांसमोर मला बायको म्हणून मिरवत होतात, तेव्हा कुठे गेले होते तुमच्या या अटी? म्हणजे जेव्हा गरज होती तेव्हा हम साथ साथ, आणि मग गरज संपली की हम आपके है कौन. हे बरं आहे. अजून किती नाटकं करालो जगासमोर? तसं असतं ना, तुझा जीव पण वाचवला नसता का? तुला तेही नाटक वाटतं? तुमचा काय भरोसा? ते पण नाटकच असतील. तुमचा खरा चेहरा कुठे कोणी बघितलाय? माझ्या चेहऱ्याबद्दल बोलतेस तू? स्वतः काय ते बघ आधी. तू चीटर आहेस त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. कुठला पुरावा? ज्या नंबरवरनं तुला व्हिडिओ कॉल येत होते तो नंबर याच घरातनं वापरला जातोय आणि आजही वापरला जातो. तूच दुसरा सिम कार्ड घेऊन स्वतःला फोन करतेस आणि कारण सांगतेस की दुसरा कोणी किडनॅपर तुला फोन करून त्रास देतोय. या सगळ्या मागे ना लीला तूच आहेस. वाह वाह, चोराच्या उलट्या बोंबा. नाही, मी ना तुम्हाला खूप हुशार समजत होते, पण तुम्ही मला माहिती असलेलीच माहिती मला परत सांगताय. तो नंबर ह्या घरात सुरू आहे कारण तो किडनॅपर ह्याच घरात ह्याच छताखाली राहतोय, माझ्या समोरच आहे. हा जो तुम्हाला पुरावा मिळाला ना, तो माझ्या विरोधात नाही, तुमच्या विरोधात आहे. तुम्हीच ते किडनॅपर आहात आणि त्याचा हाच पुरावा आहे. पण बरं झालं, एका अर्थी ना तुम्ही माझी मदत करताय. थँक्यू. पण काय नाही जे, हे आपलं जे भांडण आहे ना, ते आपल्या दोघांमध्ये ह्या रूम मध्ये होऊ शकलं असतं.
पण तुमच्या त्या आटीमध्ये आल्या आणि म्हणून तुम्ही मला उमऱ्या बाहेर उभं केलंय. त्यामुळे आता या आपल्यातलं भांडण ना मी सगळ्यांसमोर आणणार आहे. मी सगळ्यांना सांगणार आहे. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. हा महत्वाचा पुरावा आता तुम्हीच माझ्या हातात दिला. इनफ. नीट ऐकलेला, या घरात अशी भांडणं होत नाहीत, असे तमाशे होत नाहीत. त्यामुळे दरवेळेला घरच्या लोकांना गोळा करून ड्रामा करायची गरज नाहीये. कळलं ना तुला? यू क्रेझी. तुम्ही मला असं गप्प करू शकत नाही हा. आणि मी तुमचं काही आता ऐकून घेणार नाही. जो पुरावा आहे ना तो आता सगळ्यांना दाखवणार. या घरात राहण्यासाठी ज्या ज्या कंडिशन्स होत्या त्या तू मान्य केलेल्या आहेस. माझी पहिली कंडिशन होती की माझा शब्द शेवटचा शब्द असेल. आणि त्या कंडिशननुसार मी तुला ऑर्डर देतो की आवाज बंद, खाली जायचं आणि झोपायचं. हा टॉपिक इथेच संपायला हवा लीला. यू अंडरस्टँड? पण असं कसं मी? शट अप. Shut up and get out now. पण हे चुकीचं I आहे. said out. काय झालं ग? सगळं व्यवस्थित आहे ना? चिडलाय का एवढा तू? नाही नाही आजी, काही नाही. आजी, रेवचा फोन आहे, मी जरा घेऊ का? घे घे घे. एवढ्या रात्री आल्या म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. घे. हो. हॅलो रेव, बोल. ताई काय करतेस ग? झोपली नव्हतीस ना? नाही नाही, मी जागीच आहे. पण तुझा आवाज कसा येतोय? तुला कसलं टेन्शन आलंय का? हो ना ग ताई, मला ना अचानक 500 कपकेक्सची ऑर्डर आली आहे आणि त्यांना उद्या सकाळी डिलिव्हरी हवी 11 वाजता. अरे बापरे, बटर पण नाहीये ग मदतीला. त्याची परीक्षा सुरू आहे आणि बाबा म्हणतात की मी मदत करतो, पण त्यांना एवढ्या रात्री कसं काय मी मदतीला घ्यायचं? मला ना कळतच नाहीये कसं होणार आहे. काय करू ग? रेव हे बघ, आधी तू शांत हो. हा, मी आहे ना. एक काम करूया. हा, मी येते आणि हे बघ, आपण सगळं नीट प्लॅन केलं ना तर सकाळी वेळेत आपण ऑर्डर पूर्ण करू. हा, तू काळजी करू नकोस. मी आजींशी बोलते आणि लगेच निघते. हा, थँक्यू. तुझ्याशी बोलून ना खूप बरं वाटतंय. तू ये, मी बाकी सगळी तयारी करून ठेवते. बरं बरं, आलेच. आजी ते जा जा. लग्न झालं असला तरी माहेरची जबाबदारी टाकून द्यायची नसते. रेवतीला तुझी गरज आहे ना, मग जा. थँक्यू आजी, तुम्ही ना खरंच खूप चांगले आहात. अच्छा ऐक, पांडुरंग असेल बाहेर, त्याला सांग तुला सोडायला. हो सांगते. आजी तुम्ही खरंच खूप चांगले आहात. पळ. लीला, उद्या आपल्या घरी सरस्वती आणि विराजच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे बाळा. पण तुझ्या माहेरी रेवतीची अडचण असताना मी तुला कसं म्हणू लवकर ये? नाही म्हणवत आहे ग मला. आजी, काय झालं? झोप येत नाही का? हळद दूध करून देऊ? अगं नाही काही नाही, बस आपलं तेच उद्याच्या कार्यक्रमाबद्दल विचार करत होते. थोडं जातच होते झोपायला. ते किती वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे बाळा? आजी 11 वाजता करायचं आहे ना, कारण सगळ्यांना 11ची वेळ गेली आहे. हा, 11 वाजता ना. ठीक. दुर्गा, हा, तू लीलाला या कार्यक्रमाबद्दल बोलली आहेस ना? सांगितले? नाही आजी, तिच्याशी बोलणं झालं नाहीये माझं. तिची मदत घेणं टाळलंय मी. उगाच गोंधळ नको. तिला नसेल माहिती. मी हा, तुम्ही सांगा ना. सांगू ना? सांगा. ठीक, सांगते. म्हणजे दुर्गानं तुला काहीच सांगितलं नाहीये. तुला जर माहीतच नाहीये की आपल्याकडे उद्या कार्यक्रम आहे, तर तू वेळेत तरी कशी येणार?
चॉकलेट थोडंसंच घाल. ताई, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे ग. एकदा काही ऑर्डर उद्या वेळेत डिलिव्हर केली ना की त्या काकू मला बिझनेस साठी मदत करणार आहेत म्हणाल्या. खरंच तसं झालं ना तर खूप बरं होईल. माझी तर इच्छा आहे की तू छान असा एक मोठा बिझनेस स्वतःचा स्टार्ट करावा. म्हणजे कसं आपण त्या साळुंकेचं सगळं कर्ज पण परत फेडून टाकू. आणि मुख्य म्हणजे आपले बाबा जरा शांतपणे काम करणं बंद करतील. आणि रेऊ, हे बघ, मावशी म्हणते तसं लग्न झाल्यावर मुली परक्याच्या होतात वगैरे असं काही नसतं. आता तूच मला सांग, आपल्या आई बाबांसाठी आपण दोघे सोडून कोण होत ग? आणि हे बघ, आपली स्वप्न आपणच पूर्ण करायची असतात. निदान तू तरी स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि माझी तर खात्री आहे तू ना अशी मोठी बिझनेस वुमन होशील. येऊ का? या बाबा. या, गरमा गरम कॉफी घ्या. थँक्यू. अरे वा, काम अगदी जोरात सुरू झाली तुमची. आणि काय ग, छोट्या बहिणीला काय सल्ले देत होतीस? नाही नाही बाबा, सल्ले वगैरे नाही हो. पण तुम्ही म्हणायचात ना की मुलगी वर्षभरात जितकी समजूतदार होत नाही तेवढ्या लग्नानंतर एका दिवसात होतात, ते पटलंय मला. लीला, अशी छोट्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि तिला जरा 4 समजुतीच्या गोष्टी सांग. कोणीतरी येईल. आई बाबा, कोणी मला नाही फरक पडत ग. ताई, तुला माझ्यावर केवढा विश्वास आहे आणि मी बघ कुठल्या फालतू गोष्टींमध्ये अडकली आहे. बरं लीला, तू इथं आलीयस हे जावई बापूंना माहिती आहे ना? अहो बाबा, आजी स्वतःच मला म्हणाल्या जा म्हणून. आणि बाबा, तुम्ही ना आता जाऊन झोपा, हे सगळं आम्ही बघतो. जा. चालू आहे. रेव, पुढे काय? ते पडलं का? नाही मी हे पण नाही अगं, काहीतरी छोटीशी गोष्ट पडली, आवाज आला तर बघ. नाही ताई, मी हे पण बॅटर तयार करायला घेते, मग आपण मोल्ड्स मध्ये टाकायला घेऊया. पटपट करू. बरोबर, चल करू करू. होय. रेऊ, किती छान असा सुगंध सुटलाय ना कपकेक्सचा. आता हे थंड झाले ना की पटकन आयसिंग करून घेऊ. हा, चहा घे. आणि आता हे राहू देत, कळलं का? तू निघ आता. कारण कसं आहे, लग्न झालेल्या मुलीने माहेर एवढं राहू नये. सासरची मंडळी काय म्हणतील हे सगळं बघतो आम्ही. हा, चल आटप, लवकर निघ. ताई, आई बरोबर बोलतीये. तू ना चहा पी आणि घरी जाऊन आराम कर. बाकीचं आम्ही बघतो ना. काय आराम कर, सगळं आवरू दे मला. हो, मी आणि बाबा बघून घेऊ. बरं, हे काढ पटकन. नक्की जमेल ना ग तुला? हो, ठीक आहे. रेव, ही अंगठी सोन्याची वाटते ग. कोणाची आहे?